नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेट सेट परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक म्हणजे अध्यापन अभियोग्यता। या अध्यापन अभियोग्यता भाग 2 या व्हिडिओमध्ये आपण ज्या ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत सेट एक्झामचे त्यामध्ये 2013, 2015 व 2016 यामध्ये 2013चे 2 क्वेश्चन पेपर आहेत, म्हणजे असे एकूण 4 क्वेश्चन पेपरमधील टीचिंग ॲप्टिट्यूड या घटकावर आधारित जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। अध्यापन अभियोग्यता भाग 1 मध्ये आपण अध्यापन अभियोग्यतावर आधारित परीक्षेने दिलेला सिलेबस, त्यातील महत्त्वाचे घटक कोणते आहेत, त्याचबरोबर परीक्षा विभागाचा नेमका उद्देश काय आहे हे प्रश्न टाकण्यामागे त्याविषयी सविस्तर चर्चा केली। तो देखील व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांनी पाहिला नाही त्या विद्यार्थ्यांनी पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला सेटला उपयोग होईल। तर आता आपण लगेच ओल्ड क्वेश्चन पेपरचे प्रश्नाबद्दल चर्चा करूयात। बघा प्रश्न काय आहे, शिक्षकाची प्रमुख भूमिका विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान पुरविणे असू शकते। विद्यार्थ्यांना अचूक ज्ञान पुरविणे, बरोबर आहे, अद्ययावत ज्ञान पुरवतो शिक्षक, त्याची भूमिका असते, अचूक ज्ञान पुरवतो। विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती व ज्ञानाची पुनर्रचना यात सहाय्य देणे, हे तर निश्चितच बरोबर आहे। आणि डी, विद्यार्थ्यांना दिलेले ज्ञान दीर्घकाळ स्मरणात ठेवण्यात सहाय्य देणे, हे पण शिक्षकाची भूमिका आहे। पण आपल्याला तर आता यापैकी एकच निवडायचं आहे। जसं कालच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की या टॉपिकवर आधारित जे प्रश्न विचारतात हे प्रश्न सोडवत असताना तुम्ही स्वतःला एक प्राध्यापक म्हणून, तो पण आदर्श प्राध्यापक, त्याचबरोबर तुमचा प्रश्नाबद्दल आणि स्वतःबद्दल जो विचार पाहिजे तो सकारात्मक पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त उत्तरे ही सकारात्मक देण्याचा प्रयत्न करा। मग आता या चारही उत्तरे वाटतात, पण ह्याच्यातलं सर्वात जास्त पॉझिटिव्ह जे आन्सर आहे ते कोणतं आहे, विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती व ज्ञानाची पुनर्रचना यात सहाय्य देणे, हे आपल्या प्रश्नाचं इथे करेक्ट उत्तर असणार आहे। हां, ए बी डी, मग तुम्ही आता कोणत्याही घटकावर चर्चा केली, उदाहरणार्थ डी बघा, विद्यार्थ्यांना दिलेले ज्ञान दीर्घकाळ स्मरणात ठेवण्यात सहाय्य देणे। तर एखादा शिक्षक तुम्हाला तो टॉपिक लक्षात ठेवण्यासाठी एखाद्या ट्रिक्स वापरू शकतो, विविध ट्रिक्स आल्यात जसं आता मार्केटमध्ये आहेत, किंवा एखादं तंत्र सांगू शकतो। पण प्रमुख भूमिका, शिक्षकाची भूमिका विचारली ना आपल्याला, प्रमुख भूमिका विचारली, मग ती असायला पाहिजे ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानाची पुनर्रचना विद्यार्थ्याला करताच आली पाहिजे, म्हणून याचं सर्वात समर्पक उत्तर असणार आहे सी। त्यानंतर पुढील प्रश्न, अध्ययनावर सर्वाधिक परिणाम करणारी अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्य। सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी परिणाम करू शकते, आर्थिक पार्श्वभूमी एखाद्या विद्यार्थ्याची, गरिबी अध्ययनावर परिणाम करू शकते, आपल्याला, तुम्हाला, आम्हाला सर्वांना माहिती आहे। त्यानंतर बुद्धिमत्ता आणि अभ्यास सवयी या पण अध्यायावर परिणाम करतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही प्रमाणात। अभिक्षमता आणि प्रेरणा हे तर निश्चितच परिणाम करतात। आणि डी, वय आणि आरोग्य हे सुद्धा बाबी अध्ययनावर परिणाम करतात। पण प्रश्न एकदा रिपीट व्हायचा, अध्ययनावर सर्वाधिक परिणाम करणारी अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्य, सर्वाधिक परिणाम करणारी हा आपल्यासाठी महत्त्वाचा शब्द आहे, सर्वाधिक परिणाम। तर सर्वाधिक परिणाम करणारी अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्ये असेल अध्ययनकर्त्याची अभिक्षमता आणि प्रेरणा, ही सर्वात परिणाम करणारी, म्हणजे एखादा विद्यार्थी गरीब परिस्थितीतून जरी आला पण त्याच्यात जर क्षमता असतील आणि प्रेरणा असतील तर त्याचा अध्ययन प्रभावी होऊ शकतो। आलं लक्षामध्ये? आता बुद्धिमान आणि अभ्यास सवयी बुद्धिमत्ता म्हणजे या अध्ययनाला सकारात्मक गोष्टी आहेत, परंतु सर्वात जास्त अभिक्षमता आहे, क्षमता पाहिजे आणि प्रेरणा पाहिजे। आपण अध्ययन प्रक्रिया ही काय अत्यंत सुलभ होईल इतर पॉईंटच्या मानात। आलं लक्षामध्ये? वय आणि आरोग्य, आपल्याला माहिती आहे असे कित्येक उदाहरणं आहेत की आरोग्य, एखादा कुठला आजार होऊन देखील विद्यार्थी सक्सेस होतात, किंवा वृद्ध देखील एखाद्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवतात। मग ही कशाची, ही कायची, म्हणजे मूलतः ए बी डी पेक्षा सर्वात प्रभावी कारण आहे तुमच्यामध्ये अभिक्षमता आणि प्रेरणा पाहिजे। ठीक आहे। त्यानंतर पुढील प्रश्न बघा,
व्याख्यानाचा प्रमुख दोष म्हणजे आपल्याला अध्यापन पद्धतीवर प्रश्न येत आहे. विद्यार्थी कंटाळतात आणि परिणामी अवधान देत नाहीत. असं तर काही म्हणता येणार नाही की डायरेक्ट कंटाळतात म्हणून आपलं ये असणार नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांना तयार उत्तरे मिळतात आणि ते आळशी बनतात. चला हे ठीक आहे असं म्हणू आपण. पण सी वाचून घेऊ. विद्यार्थी निष्क्रिय स्वीकारक बनतात आणि विचार करत नाहीत. डी विद्यार्थी टिपणे घेण्यात गुंततात आणि थकून जातात. आता हे थकून जातात एवढं समर्पक उत्तर वाटत नाही. बी सी परत वाचा. विद्यार्थ्यांना तयार उत्तरे मिळतात आणि ते आळशी बनतात असंही म्हणता येणार नाही आपल्याला. म्हणजे बघा जर आपण या पद्धतीनं जर गेलो तर आपल्याला उत्तर मिळतं सी. काय म्हणतात सी मध्ये पर्याय? विद्यार्थी निष्क्रिय स्वीकारक बनतात आणि विचार करत नाहीत. बरोबर आहे. कारण समोरचा जो व्याख्यानकर्ता आहे तो सर्वच तुम्हाला सांगू लागला. आलं लक्षामध्ये? याच्यामध्ये विद्यार्थ्याची कृतीशीलता काहीच दिसत नाही. उदाहरणार्थ तुम्ही एक इतिहासावर आधारित व्याख्यान ऐकू लागले आणि थोडंसं विज्ञान किंवा गणितावर आधारित काही शिक्षकाचं एखादं लेक्चर ऐकू लागले तर बघा गणित करत असताना लगेच तुम्ही करून पाहता. म्हणजे गणिताच्या लेक्चरमध्ये कृतीला वाव आहे. मात्र नुसतं व्याख्यान जर असेल तर याच्यामध्ये विद्यार्थी काय निष्क्रिय बनू शकतो आणि विचार करत नाही. म्हणजे हाच व्याख्यान पद्धतीचा दोष मानावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. जर ज्ञानप्राप्तीसाठी अध्ययन हे शिक्षणाचे ध्येय असेल तर विद्यार्थ्यांना, परत वाचू प्रश्न, जर ज्ञानप्राप्तीसाठी अध्ययन हे शिक्षणाचे ध्येय असेल तर विद्यार्थ्यांना अद्ययावत जागतिक ज्ञान पुरवावे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिकवावे, अधिक सखोल स्वाध्याय द्यावेत, स्व अध्ययनाला प्रोत्साहित करावे. बघा ज्ञानप्राप्तीसाठी अध्ययन म्हणतो आपण इथं. ज्ञानप्राप्तीसाठी अध्ययन, अद्ययावत जागतिक ज्ञान, बघा त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिकवावे आणि अधिक सखोल स्वाध्याय द्यावेत. ही जी ABCD पर्याय आहेत हे विद्यार्थी परीक्षेसाठी तयार होतोय. या 3 पर्यायानं ज्ञानासाठी तयार होणार नाही विद्यार्थी. आलं लक्षामध्ये? परंतु जर आपण विद्यार्थ्याला स्व अध्ययनाला जर प्रोत्साहित केलं, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आता निश्चितच डी असणार आहे. स्व अध्ययनाला जर प्रोत्साहित केलं आपण विद्यार्थ्याला तर विद्यार्थी ज्ञानार्थी होईल. विद्यार्थी काय होईल? विद्यार्थी ज्ञानार्थी होईल. ABC पर्यायामधून विद्यार्थी परीक्षार्थी होईल आणि पर्याय D मधून विद्यार्थी काय होईल? स्व अध्ययनाला जर प्रोत्साहित केलं तर विद्यार्थी ज्ञानार्थी होईल. म्हणजेच मग आपल्या प्रश्नाचं आता आपल्याला समाधान होते. ज्ञानप्राप्तीसाठी अध्ययन हे शिक्षणाचे ध्येय असेल तर विद्यार्थ्यांना स्व अध्ययनाला प्रोत्साहित करावे. त्यानंतर पुढील प्रश्न. कोणत्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांच्या ग्रंथालय वापराला चालना मिळेल? पर्याय A वाचन कौशल्य व अभिरुची विकास. साहजिकच बरोबर आहे. दुसरा पर्याय बघा, नवी पुस्तके व नियतकालिके यांचे आकर्षण प्रदर्शन. नवीन पुस्तके लॅबमध्ये आणली, नियतकालिके आणली म्हणजेच विद्यार्थी वाचतील, त्याचं प्रदर्शन भरवलं म्हणजे विद्यार्थी वाचतील असं काही सांगता येत नाही. म्हणजे B एवढं प्रभावी उत्तर नाही. त्यानंतर शिक्षकांनी दिलेले वाचन स्वाध्याय हे पण होऊ शकत नाही. आणि D ग्रंथालय समितीवर विद्यार्थी प्रतिनिधीची नियुक्ती करणे. याचं पण आपल्याला Dचं पण आपण समाधानी होऊ शकत नाही. म्हणजे पर्याय 1 हेच आपलं करेक्ट उत्तर असणार. कारण आहे एखाद्यामध्ये जर वाचन कौशल्य व अभिरुचीचा आपण विकास केला, आता उदाहरणार्थ विद्यार्थ्यामध्ये वाचन कौशल्य रुजविली त्या शिक्षकानं आणि विद्यार्थ्यांना आता अभिरुची निर्माण करायची आणि शिक्षक वर्गामध्ये जर सांगितलं शिक्षकांनी की भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांचं चरित्र, लहानपणापासून कसं शिकले, काय शिकले, कसे मोठे शास्त्रज्ञ, अग्निबाणाचा शोध कसा लावला, ज्या वेळेस अब्दुल कलामांविषयी अभिरुची निर्माण होईल विद्यार्थ्यामध्ये त्याच वेळेस अब्दुल कलामांचं अग्निपंख विद्यार्थी वाचतील. बरोबर आहे. म्हणून इथं समर्पक
आपला पर्याय मला वाटतं ये निश्चित आपलं उत्तर असणार आहे, बी, सी आणि डी वगळता. त्यानंतर पुढील प्रश्न, सध्याच्या मूल्यमापन प्रणालीत खालील बाबतीत मर्यादा आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमातील यशाचे भाकीत करणे, जीवन व व्यवसायातील यशाचे भाकीत करणे, कौशल्य विकासाचे मापन करणे, शैक्षणिक संपादन जोखणे. बघा, सध्याच्या मूल्यमापन प्रणालीत खालील बाबतीत मर्यादा आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमातील यशाचे भाकीत करणे, तर ठीक आहे, हे काही मर्यादा असू शकत नाही. हे मूल्यमापनाचं काय आहे, म्हणजे हे वैशिष्ट्यच आहे, म्हणून आपलं हे उत्तर असणार नाही. जीवन व व्यवसायातील यशाचे भाकीत करणे, म्हणजे आजची मूल्यमापन पद्धती परीक्षार्थीचे जीवन, व्यवसाय, नोकरी देईलच अशी शाश्वती देता येत नाही, म्हणून हीच आजच्या मूल्यमापनाची मर्यादा आहे. म्हणजे आपलं उत्तर बीच आहे. कारण सी बघा, कौशल्य विकासाचे मापन करणे, हो, ही मर्यादा म्हणता येणार नाही. हे तर म्हणजे मूल्यमापनाचं वैशिष्ट्यच आहे, गरजच आहे, ती कामच आहे ते मूल्यमापनाचं. कौशल्य विकासाचं मूल्यमापन करणे, कौशल्य विकासाचे मापन करणे आणि शैक्षणिक संपादन जोखणे. म्हणजे बघा, प्रश्न पहिले समजून घ्या. सध्याच्या मूल्यमापन प्रणालीत खालील बाबतीत मर्यादा आहे. आपल्याला मूल्यमापनाची मर्यादा विचारली, तर मूल्यमापनाची मर्यादा बीच आहे. आपण जीवन व व्यवसायातील यशाचं भाकीत करू शकत नाही आजच्या मूल्यमापन पद्धतीनं, मात्र ए, सी आणि डी करू शकतो. यस, आलं लक्षामध्ये, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर बी आहे. मग तुम्हाला लक्षात येत असेल, आपण जेवढ्या काल व्हिडिओमध्ये चर्चा केली अध्यापन अभियोग्यता भाग 1, त्याच टॉपिकवर आधारित प्रश्न आलेले आहेत. बरोबर आहे, त्याच टॉपिकवर आधारित प्रश्न आलेले आहेत. फक्त ते टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे. वेळ मिळाल्यास आपण त्या टॉपिकवर सुद्धा आपण व्हिडिओ बनवू, जे टॉपिक परीक्षेसाठी ज्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारलेले आहेत. पुढील प्रश्न बघू. पुस्तक वापरून उत्तरे लिहिण्याच्या चाचण्यांची शिफारस करण्याचे प्रमुख कारण म्हणजे हा प्रश्न, जी पुस्तक वापरून उत्तरे लिहिण्याची पद्धत म्हणजे ओपन टेस्ट एक्झाम. बरोबर आहे, ओपन बुक टेस्ट हे नवीन कन्सेप्ट आहे ही. ठीक आहे, तर बघा काय म्हणतात ते, काय कारण आहे, तर हे आहे, त्यांच्यामुळे परीक्षामधील गैरव्यवहार कमी होतात. ओपन बुक टेस्ट आल्या म्हणून परीक्षेमधील गैरव्यवहार कमी होतील काय? परीक्षेमधील गैरव्यवहार कमी होणार नाही. का? जोपर्यंत स्टुडंटची मानसिकता आणि स्टुडंटमध्ये आपण नीतिमूल्य रुजवत नाहीत, तोपर्यंत ओपन टेस्ट बुक का आली काय आणि कोणत्या पद्धती आल्या काय ते होणार नाही. म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही. ठीक आहे. बी, विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी वेळ घालवावा लागत नाही, असंही उत्तर असू शकत नाही. परीक्षाच आपल्याला एक द्यायची आहे वर्षामधनं आणि त्याच्यासाठी वेळ नाही, तर मग आपण आपलं करिअर कसं घडणार. म्हणजे बी पण समर्पक उत्तर तर नाहीच नाही. सी, त्यांच्यामुळे यांत्रिक स्मरणावरील भर कमी होतो, हे आपण मानू शकतो. आपलं सी उत्तर असू शकतं. पण डी वाचू, मग सी आणि डीमध्ये आपण एक क्लिक करू. परीक्षेच्या वेळी विद्यार्थी निश्चिंत असतात, असं काही नसतं. ठीक आहे, तर मग साहजिकच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. त्याच्यामुळे यांत्रिक स्मरणावरील भर कमी होतो. आता ओपन टेस्ट ज्या एक्झाम असतात, ओपन बुक टेस्ट ज्या एक्झाम असतात, यामध्ये उपयोजनात्मक प्रश्न जास्त असतात. याचा उद्देश काय आहे? विद्यार्थ्यामध्ये स्वअध्ययन प्रेरित व्हावं, त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या ज्ञानाचं उपयोजन व्हावं, त्याचबरोबर विद्यार्थ्याला स्वयंप्रकटीकरण करता आलं पाहिजे कोणत्याही मुद्द्याचं, कोणत्याही गोष्टीचं. हे सर्व उद्देश या परीक्षेचे आहेत. खरं तर ओपन बुक टेस्ट आपल्या भारतामध्ये 2002मध्येच अध्यापनशास्त्रामध्ये प्रायोगिक तत्वावर काही इन्स्टिट्यूट्सला सुद्धा राबवले जाते आहे, मात्र अजून तिचं सार्वत्रिकरण मात्र व्हायचं बाकी आहे. आपल्या प्रश्नाच्या संदर्भानं मात्र त्याच्यामुळे यांत्रिक स्मरणावरील भर कमी होईल. कारण यांत्रिक स्मरणच आपण आपल्या ज्या एक्झाम असतात ह्या परीक्षार्थीच्या दृष्टिकोनातून असल्यामुळं पाठांतराला जास्त वेटेज दिलं जातं, म्हणून पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, अध्यापनात आंतरजालाचा सर्वोत्तम उपयोग कोणता? इंटरनेटचा उपयोग. आपल्याला सरळ प्रश्न आहे.
दृकश्राव्य माध्यमातून आशय सादर करण्यासाठी, ठीक आहे, उपयोग आहे तो बी. अत्याधुनिक माहिती पुरविण्यासाठी हा पण उपयोग आहे. शिक्षकाचा वेळ व श्रम वाचविण्यासाठी साहजिकच इंटरनेटचा उपयोग आहे. अध्ययन आंतरक्रियात्मक करण्यासाठी, डी पण बरोबर आहे. मग आता इथं परत काय आलं आपल्याला, सर्वात जास्त सर्वोत्तम विचारले. अध्यापनात आंतरजालाचा सर्वोत्तम उपयोग विचारला आहे. तर आंतरजालाचा अध्यापनामध्ये सर्वोत्तम उपयोग काय होईल, आधुनिक माहिती पुरविणे हा आंतरजालाचा सर्वोत्तम उपयोग होणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, अध्ययनाबाबतची सर्वात अलीकडे स्वीकारलेली विचारधारा म्हणजे अध्ययनकर्ता हा ज्ञानाचा रचयिता आहे, ज्ञानाचा स्वीकारक आहे, ज्ञानाचा उपभोक्ता आहे, ज्ञानाचा संकलक आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की अध्ययनकर्ता हा ज्ञानाचा रचयिता आहे. कारण सर्व म्हणजे त्याच अध्ययनकर्त्याला कृती करायची आहे, तोच प्रयोग करतोय, त्यालाच पाठांतर करायचं आहे, बरोबर आहे, पूर्वनियोजन करायचं आहे. त्यामुळे विद्यार्थी हा ज्ञानाचा रचयिता मानला गेला. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक कार्य समाविष्ट करण्याचा प्रमुख हेतू म्हणजे, पर्याय दिलेत बघा, सैद्धांतिक भागावरील अतिरिक्त भर कमी करणे. प्रश्न वाचा आणि इथंच लगे आपण उत्तर क्लिक करू. बघा, अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक कार्य समाविष्ट करण्याचा प्रमुख हेतू म्हणजे अभ्यासक्रमात म्हणले ते. तर अभ्यासक्रमामध्ये प्रॅक्टिकल आणण्यामागं काय हेतू आहे बाबा करिक्युलममध्ये, तर बघा, सैद्धांतिक भागावरील अतिरिक्त भर कमी करणे असा तर काही हेतू नसतोच. विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा विकास करणे हा हेतू असू शकतो. विद्यार्थ्यांना परीक्षेत अधिक गुण मिळवण्यात मदत करणे असा कोणताही हेतू नसतो प्रॅक्टिकलचा. विद्यार्थ्यांना वर्षभर गुंतून ठेवणे हा देखील हेतू नाही. म्हणजे तुम्ही सी आणि डी वाचले तरी तुमच्या लक्षात यायला लागले की बाबा सी आणि डी हे उत्तर होऊ शकत नाही आणि ए पण होऊ शकत नाही. म्हणजे सर्वात प्रभावी म्हणजे प्रमुख विचारलं आहे ना आपल्याला, प्रमुख हेतू. तर साहजिकच मेन पर्पज बघा, या अशा शब्दावर लक्षात द्या, प्रमुख, मुख्य, सर्वात जास्त, सर्वात प्रमुख, की तुम्हाला उत्तर आलंच पाहिजे. म्हणजे बीच विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा विकास करणे हाच कोणत्याही करिक्युलममध्ये प्रॅक्टिकल ठेवण्यामागे उद्देश असतो. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, आशय आकलनाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे, ये आशय पुन्हा पुन्हा वाचणे, आशयाचे प्रकट व नंतर मौन वाचन, स्मरणातून आशय लिहून काढणे, आशयाचा यथायोग्य सारांश तयार करणे. तर आशय वाचनाचा सर्वोत्तम मार्ग, आशय पुन्हा पुन्हा वाचणे हे उत्तर वाटत नाही समर्पक. आशयाचे प्रकट व नंतर मौन वाचन हे पण नाही. स्मरणातून आशय लिहून काढणे हे ठीक आहे, पण डी वाचा, आशयाचा यथायोग्य सारांश तयार करणे. बघा, जर तुम्हाला एखादी गोष्ट आकलन झाला, एखादा पॅरेग्राफ, तर साहजिकच तुम्ही काय करता, त्याचा सारांश लिहून काढताल. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर इथं डी आहे, आशयाचा यथायोग्य सारांश तयार करणे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते उदाहरण आंतरिक प्रेरणेचे नाही म्हटलंय, आंतरिक प्रेरणेचे नाही. मग बघा आता, ये विशालला रसायनशास्त्रात अभिरुची आहे, तर हे आहे उदाहरण. अभिरुची म्हणलं की काय, उदाहरण आहे. सुनीताला तिच्या विषयातील नवोपक्रम जाणून घेण्याची उत्सुकता आहे, उत्सुकता पण ही आंतरिक क्रिया आहे. आपल्याला नाही विचारले बघा, प्रश्न वाचताना पण लक्षात ठेवायचं की नाही विचारले. परीक्षेला बसण्यास पात्र व्हावे यासाठी रवी प्रकल्प पूर्ण करतो, याच्यामध्ये कोणती आंतरिक क्रिया नाही, बाह्य क्रिया आहे, मला गुण मिळतील. अरे लक्षामध्ये, म्हणजे सी हे उत्तर आपलं निश्चितच नसणार आहे. म्हणजे आंतरक्रियेची म्हणजे आंतरिक प्रेरणेचं सी हे पर्याय निश्चितच नसणार आहे. सॉरी, म्हणजेच ते आपलं उत्तर आहे. कारण आंतरिक प्रेरणा याच्यामध्ये दिसत नाही सीमध्ये. कारण डी जर आपण वाचलं बघा, विक्रीच्या व्यवसायात प्रवेश करण्याची इच्छा असल्यामुळे तृप्ता संप्रेषण विषयाची निवड करते. आता विक्रीचा व्यवसाय म्हणजे आपल्याला कधी कधी कन्फ्यूज होऊ शकतं. विक्रीचा व्यवसाय काय, मराठी ट्रान्सलेट करायचं म्हणजे इंग्लिश शब्द वाचा ना,
मार्केटिंग बिझनेस. तर बघा काय म्हणते ती, इच्छा आहे ना, इच्छा आहे म्हणजे आंतरिक प्रेरणा आहे. इच्छा आहे म्हणजे काय, आंतरिक प्रेरणा आहे. म्हणजे इथं काय, सीच आंतरिक प्रेरणा नाही, म्हणून सीच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, अध्यापनाची पद्धती निवडताना खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करण्याची गरज सर्वात कमी असते. सर्वात कमी गरज कोणती अध्यापनाची पद्धती निवडताना. मग आता बघा पर्याय वाचा, शिकविल्या जाणाऱ्या आशयाचे स्वरूप, त्यानंतर उपलब्ध साधन सामग्री, पाठ्यक्रमाची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी. बघा शिकविल्या जाणाऱ्या आशयाचे स्वरूप गरजेचं आहे. त्यानंतर पाठ्यक्रम उपलब्ध साधन सामग्री पण अध्ययन पद्धती निवडताना गरजेची आहे. पाठ्यक्रमाची उद्दिष्टे पण गरजेची आहेत अध्यापन पद्धती निवडताना. काय गरजेचं नाही, विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी गरजेच्या नाही. कारण म्हणजे तेवढं महत्त्वाचं नाही जेवढं ABC महत्त्वाचं आहे. ठीक आहे, कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. मग तो संदर्भ जो आहे तो अध्ययनाशी संदर्भानं होईल. बरोबर आहे, विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी त्या अध्ययनाच्या संदर्भानं होईल. म्हणून आपला प्रश्नाचं उत्तर डीच आपल्याला इथे घ्यावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, चुकीच्या अध्ययनाबाबत सर्वोत्तम प्रत्याभरण टिंबटिंबद्वारे प्राप्त केले जाते. नैदानिक परीक्षण, साकारिक मूल्यमापन, उद्दिष्टाधारित परीक्षण, गुणात्मक मूल्यमापन. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नैदानिक परीक्षण. आता या नैदानिक परीक्षेमध्ये काय झालं, काय करतात, विद्यार्थ्याच्या अध्ययनातील ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत, त्याची कारणे जाणून घेतली जातात आणि मग उपचारात्मक अध्यापन केले जाते. म्हणजे हे आपलं उत्तर आहे. साकारिक मूल्यमापनामध्ये काय असतं, साकारिक मूल्यमापन म्हणजेच काय, सर्वसमावेश किंवा अंतिम मूल्यमापन. साकारिक मूल्यमापनामध्ये काय होतं, डायरेक्ट वर्षाच्या शेवटी काय झालं, विद्यार्थ्यांना वर्ग बढती दिली जाते, म्हणजे डायरेक्ट एक्झाम घेतले जातात. उद्दिष्टाधारित परीक्षणामध्ये काय असतं, विशिष्ट प्रकारचे उद्दिष्ट ठेवून कार्य केलं जातं, परीक्षण केलं जातं. आणि गुणात्मक मूल्यमापनामध्ये त्या विद्यार्थ्यामध्ये कोणती वैशिष्ट्ये रुजली, कौशल्य कोणती रुजली, कोणते गुण चिकाटी, एखादं तंत्र विकसित केलं का, याचा चेकअप केला जातो. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर प्राणी कोशिका व वनस्पती कोशिका यातील फरक स्पष्ट करा. हा प्रश्न टिंबटिंब या उद्दिष्टावर आधारित आहे. आकलन, विश्लेषण, संश्लेषण आणि मूल्यमापन. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ॲनालिसिस, म्हणजे विश्लेषण. कारण विश्लेषण जर विद्यार्थी करू शकतो तर त्याला काय, त्या एखादा घटक शिकवल्याच्या नंतर त्याची कारणे, त्यानंतर त्या घटकाचे विविध पैलू कोणते. म्हणजे जर विद्यार्थ्याला प्राणी, आता हे कोशिका शब्द हिंदीतून आला बघा, हे म्हणजे पेशी. कोशिका म्हणजे काय, पेशी. इकडे वाचा, इंग्लिश वाचा बघा, ॲनिमल सेल अँड प्लांट सेल, म्हणजे प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी याच्यातील फरक स्पष्ट करा. कधी, म्हणजे विद्यार्थ्याला आकलन होईल. आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न कोणत्या टॉपिकवर आला हे पहिले समजून घ्या. जी मूल्यमापनाची उद्दिष्टे आहेत त्याच्यामध्ये बोधात्मक उद्दिष्टे, म्हणजे मूल्यमापनाच्या बोधात्मक उद्दिष्टेचे विशिष्ट टप्पे आहेत. म्हणजे पहिला टप्पा आहे ज्ञान, नंतर आकलन होतं, कोणत्याही गोष्टीचं अगोदर ज्ञान होतं, नंतर आकलन होतं, आणि नंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे विश्लेषण. मग होतं नाही, अगोदर मग त्याचं उपयोजन होईल, उपयोजन झाल्याच्या नंतर विश्लेषण, नंतर संश्लेषण आणि नंतर मूल्यमापन. आलं लक्षामध्ये. आणि आकलनामध्ये काय होतं, आकलनामध्ये एखादी बाब आपल्याला समजते. संश्लेषणामध्ये काय होतं, संश्लेषणामध्ये आपल्याला निष्कर्ष तथ्य मांडता येतात, म्हणजे. आणि मूल्यमापनामध्ये आपल्याला योग्य मतांतरे, निर्णय प्रक्रिया याचा विकास होतो. इथे काय, इथे काय व्हायला, इथे फक्त विद्यार्थ्याला त्या घटकाचे विविध पैलूचं ज्ञान झालंय, कारण मीमांसेचं ज्ञान झालंय, म्हणून तिथं विश्लेषण आहे. वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी या दोनही घटकाचं विद्यार्थ्याला काय झालं, ज्ञान झालं आणि विविध पैलूचं ज्ञान झालं, तेव्हाच तो फरक स्पष्ट करू शकतो. त्यानंतर पुढील प्रश्न, ज्या विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करता येतात ते टिंबटिंब बुद्धिमत्ता दर्शवितात. तर एकदम सोपा प्रश्न. मते, विचार म्हणलं की मग काय, भाषिक
पर्याय बी. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणते घटक अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त परिणाम करतात? बघा, अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त परिणाम करतात. प्रश्न मोठा आहे, घाबरून जायचं नाही, व्यवस्थित लक्ष घेऊन वाचा. एकदम सोपे प्रश्न असतात असे. बघा, अध्ययनकर्त्याच्या क्षमता, आपल्याला काय विचारले? अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्त परिणाम करणारे. शिक्षकाची संप्रेषण कौशल्य, शिक्षकाची संप्रेषण कौशल्य, अध्यापनाची पद्धत, ठीक आहे, परंतु हे यामुळं उत्तर होऊ शकत नाही. अध्यापनाची पद्धत हे बरोबर आहे, शिक्षकाचे संप्रेषण बरोबर आहे, शिक्षकाचे प्रशिक्षण बरोबर आहे, म्हणजे बी आपलं उत्तर होऊ शकतं. सी वाचा, शिक्षकाचा पगार, इथेच चुकलं. वर्ग वातावरण, दृकश्राव्य साधनांचा वापर, ठीक आहे. अध्ययनकर्त्याची बुद्धिमत्ता हे पण नाही आणि वर्ग वातावरण पण नाही. कारण अध्यापनाची गुणवत्ता जर तुम्हाला टिकवायची आहे तर त्याला गरज आहे अध्यापन पद्धती, शिक्षकाचे संप्रेषण कौशल्य आणि शिक्षकाचे प्रशिक्षण. बघा, इतका सोपा प्रश्न आहे हा, ठीक आहे. म्हणजे तुम्ही शांतचित्ताने, तुम्ही अभ्यास न करताही प्रश्न सोडला तरी तुम्हाला 1 मार्क याच्यामध्ये पडतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, पाठ्यक्रमातील आशयाचे रोजच्या आयुष्यात उपयोजन साधण्यासाठी अधिक उपयुक्त टिंबटिंब आहे. तर आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर बघा, प्रकल्प पद्धती. पाठ्यक्रमातील आशयाचे रोजच्या आयुष्यात उपयोजन साधण्यासाठी अधिक उपयुक्त आहे. तर प्रकल्प पद्धती जास्त उपयुक्त आहे, कारण एखादा विशिष्ट हेतू साध्य करणे हेच प्रकल्प पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. बरोबर आहे. दिग्दर्शन पद्धती काय असते? विज्ञानासाठी वापरतात, शिक्षक प्रयोग करतात, म्हणजे ते विद्यार्थ्याचं निरीक्षण कौशल्य वगैरे विकसित होतात. क्षेत्रभेट पद्धतीमध्ये काय असतं? 4 भिंतीच्या आत न शिकवता बाहेर जाऊन शिकवलं जातं, म्हणजे संशोधन क्षेत्रात ही उपयुक्त असते. आणि पृच्छा पद्धत म्हणजे काय? प्रश्न विचारून माहिती घेतल्या जाते. इथं मात्र आपल्या प्रश्नाचं उत्तर बी. त्यानंतर पुढील प्रश्न, विद्यार्थ्यांच्या प्रगतीची देखरेख करून त्या आधारे अध्यापनात बदल करण्यासाठी टिंबटिंब ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीची देखरेख करून त्या आधारे अध्यापनात बदल करण्यासाठी ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. तर ती पद्धत किंवा ते मूल्यमापन आहे आकारिक मूल्यमापन. कारण आकारिक मूल्यमापनामध्ये दैनंदिन निरीक्षणे, विद्यार्थ्याची तोंडी परीक्षा, उपक्रम, त्याच्यानंतर प्रात्यक्षिके काय करतो, त्यानंतर याद्वारे याचं मूल्यमापन होतं आकारिक मूल्यमापनामध्ये. आकारिक मूल्यमापनाची जी संकल्पना आहे ही स्क्रीवेन या शिक्षण तज्ज्ञांनी मांडली होती. एखाद्या वेळेस आला तर तुम्हाला लक्षात असू दे. आता हे बघा, हे सगळं आलं की नाही? दैनंदिन निरीक्षणे, तोंडी परीक्षा, उपक्रम, प्रात्यक्षिके, हे सर्व आलं. ही विद्यार्थ्याची प्रगती देखरेख. पण आता हे साकारिक मूल्यमापन काय आहे? साकारिक मूल्यमापन म्हणजे अंतिम मूल्यमापन. परीक्षा घ्यायच्या, ॲन्युअल एक्झाम घ्यायच्या आणि विद्यार्थ्याला पुढच्या वर्गात बसायचं. गुणात्मक मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांची कौशल्य, तंत्रे, गुण विकसित झाले का नाही हे पाहायचं. आणि उद्दिष्टाधारित मूल्यमापन म्हणजे विशिष्ट उद्दिष्ट ठेवून ते केले जातात, ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध कराल? हा प्रश्न टिंबटिंब या उद्दिष्टावर आधारित आहे. तर हा प्रश्न मूल्यमापन या उद्दिष्टावर आधारित आहे, कारण यामध्ये तुमचं मत विचारले ना. पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध कराल, आणि हे मूल्यमापनामध्ये शक्य आहे. बरोबर आहे. म्हणजे परत एकदा प्रश्न आला, मूल्यमापनाची उद्दिष्टावर आधारित हा प्रश्न आहे. बरोबर. कारण आपण या अगोदरही पाहिलं की आकलनामध्ये एखादी घटक फक्त समजतो, एखादा भाग. उपयोजनामध्ये जीवनात कृतीत त्याचं उपयोजन आणतो, कृतीत आणतो, जीवनात आणतो. आणि संश्लेषणामध्ये त्याची कारण मीमांसा किंवा त्याच्यावर उपाय काय, त्याचे विविध पैलू कोणते याचा अभ्यास होतो. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती गोष्ट चांगल्या अध्यापनासाठी अत्यावश्यक नाही? मानवी संबंध विषयक कौशल्य, संप्रेषण कौशल्य, आकर्षक व्यक्तिमत्व आणि योग्य अध्ययन पद्धतीचे ज्ञान. एकदम सोपा प्रश्न. मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर स्वतःला आदर्श शिक्षक व सकारात्मक शिक्षक मानलं तर लगेच तुम्ही उत्तर देताल. याचं काय म्हणले ते, खालीलपैकी कोणती गोष्ट चांगल्या अध्यापनासाठी अत्यावश्यक नाही? ए अत्यावश्यक आहे, बी अत्यावश्यक आहे, सी अत्यावश्यक नाही ना. आकर्षक व्यक्तिमत्व, बरोबर आहे.
म्हणजे एकदम टाप टीक मला पान पान फुलवा, पण त्याला काही हे जर घटक नसतील त्या एखाद्या अध्यापकाच्या अंगी ए बी डी तर काय उपयोग का नाही, म्हणून सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश टिंबटिंब आहे. स्वतःच्या कमतरता समजून घेण्यास त्यांना मदत करणे, त्यांचे चुकीचे वर्तन बदलण्यास त्यांना मदत करणे, त्यांना स्वतःमध्ये बदल करण्यास सक्षम बनविणे, त्यांना योग्य मार्गाबाबत निर्देशन करणे. बघा, हा पण प्रश्न शांतचित्त नाही का. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा सर्वात महत्त्वाचा विचारले तर सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवणे. म्हणजे विद्यार्थी एकदा विशिष्ट वयानंतर विद्यार्थ्यांना स्वतःची मदत करायला पाहिजे. हाच मार्गदर्शन. म्हणजे आपण मार्गदर्शन घेतो परीक्षेचं वगैरे, म्हणजे काय, तुम्हीच तुमची मदत करायला लागला तिथं. तुम्हीच गेले यूट्यूबवर, तुम्हीच सर्च केला व्हिडिओ, तुम्हीच लिहून घ्यायला लागले, तुम्हीच ऐकायला लागले, बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं किंवा तुम्ही हे परीक्षेचंच नाही कुठलंही मार्गदर्शन घ्यायला जाता म्हणजेच काय, स्वतःची मदत स्वतः करण्यासाठी तुम्ही सक्षम बनत असता. त्यानंतर पुढील प्रश्न, अध्ययन अभिप्रेरण वाढविण्याची टिंबटिंब ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. अध्ययनादरम्यान लक्ष न दिल्याबद्दल शिक्षा करणे, अध्यापनादरम्यान अवघड प्रश्न विचारणे, घटक शिकविण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे, आणि डी विविध दृकश्राव्य साधनांचा वापर करणे. एकदा प्रश्न वाचून घेऊ परत एकदा. प्रश्न विचारला, अध्ययन अभिप्रेरण वाढविण्याची टिंबटिंब ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. अध्ययन अभिप्रेरण वाढविण्याची पद्धत. बघा, मोटिवेशन टू लर्न इंग्लिश शब्द वाचला तर थोडंसं लवकर लक्षात येईल. अध्ययनादरम्यान लक्ष न दिल्याबद्दल शिक्षा करणे हे होऊ शकत नाही. आपण विद्यार्थ्यांना मारून मोटिवेट करू शकतो का? येता येणारच नाही. अध्यापनादरम्यान अवघड प्रश्न विचारणे यानं पण काही तसं होणार नाही. घटक शिकविण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे. डी वाचा. बघा, सी तर आपलं उत्तर निश्चितच आहे, पण डी बघा, विविध दृकश्राव्य साधनांचा वापर करणे हे होऊ शकतं, पण सी सर्वात समर्पक आहे. बघा, अध्ययन अभिप्रेरणा म्हणजे बघा कसं होईल. समजा मी जर तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच व्हिडिओच्या की आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत, अध्यापन अभियोग्यता या टॉपिकवर आधारित ओल्ड क्वेश्चन पेपरचं डिस्कस करणार आहोत. म्हणजेच काय तुमच्यामध्ये अभिप्रेरण तयार झाले की नाही व्हिडिओबद्दल, म्हणजे तोच. म्हणजे बघा, प्रत्येक वेळी वर्गात शिक्षक आल्याच्या नंतर काय सांगतो की नेमकं आपल्याला काय शिकवायला, शिकण्यामागील उद्देश सुरुवातीला जर सांगितला, स्पष्ट केला, तर अध्ययन अभिप्रेरण वाढीस लागतं. खूप सोपे प्रश्न आहेत. तुम्ही जर या 4ही वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण जर केलं आणि आता आपण जर प्रत्येक टॉपिकवर आधारित सविस्तर चर्चा केली आहे, तर तुम्हाला असं वाटेल निश्चितच की अरे हे सोपं आहे, मला थोडासा अभ्यास करण्याची गरज आहे. अजूनही जर आपल्याला वेळ मिळाला तर त्या सिलेबसमधल्या टॉपिकवरही आपण व्हिडिओ बनवू. परंतु पुढचा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे, व्हिडिओ क्रमांक 3, यामध्ये मात्र आपण 17, 18, 19, 20 या परीक्षेच्या प्रश्नामधील या टॉपिकवर आधारित प्रश्नाची चर्चा आपण करू. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी निश्चित उपयुक्त ठरेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.